उत्तम संस्कार होणं खूप गरजेचं आहे. आणि असे हे उत्तम संस्कार आपल्या गीता परिवाराने सुरू केलेले आहेत. तर सगळ्या बालकांचं मी स्वागत करते, त्यांना जोडून देणाऱ्या शिक्षकांचं स्वागत करते, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आणि ताई, जान्हवी ताईचा थोडक्यात परिचय देते की जान्हवी ताई मास्टर इन डाटा सायन्स आणि गीताव्रती 1 वर्षात, की खरोखर अशी ही उत्तम विवेचन देणारी जान्हवी ताई आपल्याला छान 7व्या अध्यायावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आलेली आहे. तर तिचं स्वागत करते. ताई, प्रार्थनेने सुरुवात करूया. तुम्ही घेताय का? हो, घेते. जय श्री चालेल. कृष्ण. जय चालेल. श्री जय श्री कृष्ण. कृष्ण. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद केतकीताई. चला, प्रार्थनेने सुरुवात करूया. ताठ बसायचं सगळ्यांनी. हं. डोळे मिटूया. भगवंताचं ध्यान करू. सुरू करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। रत्नाकराधौपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ओम श्री कृष्णाय नमः। ओम श्री गुरवे नमः। जय श्री कृष्ण। चला, जय श्री कृष्ण सगळ्यांना. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी थोडा उशीर झाला मला, त्याबद्दल क्षमा मागते. आणि आता आपण 7व्या अध्यायाकडे वळूया. 7वा अध्याय दिस ऐकू येतंय का? बच्चे कहाँ गए? है क्या? स्लाइड लावायला हवे का? नाही नाही, ठीक आहे. ठीक आहे, ओके. लावूयात आपण जर श्लोक घेताना. दीदी नेटवर्क चला गया शायद अभी बच्चे हाँ, पुणे आपका जो। नेटवर्क चला जी। तुम्ही म्हणत असाल तर मी काल म्हणजे लावून ठेवते स्लाइड. चालेल, लावूयात. ओके. मेरे यहाँ पे भी आज जय श्री कृष्ण. बघा, तुमचा आवाज येतोय का? जय श्री कृष्ण. आवाज नाही येते. ठीक आहे, काही हरकत नाही. चला, जय श्री कृष्ण. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण 7व्या अध्यायाकडे जाऊयात. बघा, 7वा अध्याय एक 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 करून आपण एक 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 भगवद्गीतेचे अध्याय शिकत आहोत, हो की नाही? आणि प्रत्येका अध्यायाचं नाव काय काय होतं? 12व्या अध्यायाचं नाव काय होतं, सांगू शकेल कोणी? व्हेरी गुड, भक्तियोग. आणि 15व्याचं पुरुषोत्तम योग. नंतर आपण कुठला अध्याय शिकलो? 16वा. त्याचं नाव काय होतं? पुन्हा एकदा. व्हेरी गुड. दैवासुर संपद विभाग योग. त्यानंतर 9वा. 9व्याचं नाव काय होतं? पुन्हा एकदा. राजविद्या राजगुह्य योग. व्हेरी गुड. आणि त्यानंतर आपण कुठले अध्याय शिकलो? 2. एक 14वा, 17वा आणि 14वा, हो ना? 17व्याचं नाव आठवतंय कोणाला? हिंट देऊ? हिंट. नावाची सुरुवात होते श्रद्धा. श्रद्धा. आणि 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या होत्या भगवंतांनी. श्रद्धा त्रय, आठवतंय? श्रद्धा त्रय विभाग योग. ठीक आहे ना? त्यामध्ये बघा, त्यामध्ये आपण काय काय शिकलो होतो. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर अर्जुनाने प्रश्न विचारला की ज्या व्यक्तीला शास्त्र माहित नाहीये, है ना, जी व्यक्ती भगवद्गीता जाणत नाही, जी व्यक्ती वेद वेद ज्यांना माहित नाही,
मग त्यांनी केलेली भक्ती तुम्ही स्वीकार करता का? त्यांनी केलेली भक्ती तुम्हाला आवडते का? असा सोपा छान प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला होता. आणि मग भगवंतांनी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि ऍट द एंड सांगितलं की तुम्ही ज्या भावाने भक्ती करता, तुमची मनातली भक्ती किती महत्वाची आहे ते मी मानतो. हो ना? शास्त्र जाणतात की नाही ते मी मानत नाही. आणि अशा प्रकारे पण मग तरी सुद्धा सांगितलं होतं की शास्त्र जाणण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. आणि म्हणून आपण भगवद्गीता शिकत आहोत. थोडं थोडं शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या आपल्या सवयी, आपल्या आवडीनिवडी त्यानुसार करता येतील, त्यानुसार आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकू. हो की नाही? आणि मग त्याच्यानंतर आपण कुठला शिकलो होतो? 14वा शिकलो होतो. 14वा आठवतोय? अहो 17वा आणि 14वा नाव जवळपास सारखंच आहे. 17व्याचं होतं श्रद्धात्रय, 14व्याचं कुठलं? गुणत्रय. व्हेरी गुड. गुणत्रय विभाग योग, त्यामध्ये आपण सात्विक, राजसी आणि तामसी याबद्दल शिकलो. व्हेरी गुड. तर आपण भरपूर सारे अध्याय शिकलो आहोत आतापर्यंत, हो की नाही, भगवद्गीतेचे. आणि आज आपण नवीन अध्यायाला आरंभ करणार आहोत. आजच्या अध्यायाचं नाव माहितीये का कोणाला? 7वा अध्याय. सोपं. ज्ञान विज्ञान. विज्ञान तर आपल्या सगळ्यांना आवडतं, हो की नाही? मग हे ज्ञान म्हणजे काय? आता भगवद्गीतेमध्ये ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान सांगितलंय बरं? हे क्या बच्चे? गए. शायद नेटवर्क शायद. स्लो है। आवाज पहुंच रही होगी क्या मेरी उनकी ओर? वेट एक मिनट प्रतीक्षा करते हैं दीदी, शायद नहीं हो पाई आवाज। चलिए. जय श्री कृष्ण. चला, 7व्या अध्यायाकडे जाऊयात आपण. ज्ञान विज्ञान, हो की नाही? ज्ञान विज्ञान योग. आता दोन गोष्टी आहेत. ज्ञान म्हणजे काय बरं? एखादी गोष्ट माहीत असणे, हो ना, ते म्हणजे ज्ञान. आपण अभ्यास करतो, गणिताचा अभ्यास करतो, तर आपल्याला गणिताचं ज्ञान होतं, हो की नाही? आणि विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? एखादी गोष्ट, आता आपण विज्ञानामध्ये काय करतो? प्रयोग करतो की नाही? जोपर्यंत पुस्तकात वाचलं तोपर्यंत ती थिअरी राहते. पण जोपर्यंत आपण आपल्या सायन्सच्या क्लासमध्ये त्याचे एक्सपेरिमेंट्स करून नाही बघत, ते तोपर्यंत आपल्याला पटत नाही ना. सपोज आपण मॅथ्समध्ये एखादा थेरम वाचला. कुठला थेरम आहे तो? पायथागोरसचा थेरम सपोज आपण वाचला की हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ ऍडिशन ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू साइड्स. हा थेरम आपण वाचला, पण आपल्याला माहितीच नाही हा कशासाठी वापरायचा, कुठे याचा उपयोग करायचा. मग तो थेरम वाचून काय उपयोग आहे का बरं? अर्थ आहे का काही? काहीच नाहीये. आपण जे पण गणित आहे, आपण विज्ञान आहे, जेही काही ज्ञान आपण घेतो, त्या ज्ञानाचा खरा खरा उपयोग कुठे करायचा हे आपल्याला माहित असायला हवं ना. नाहीतर ते ज्ञान फक्त काय झालं, पुस्तकाचे पुस्तकं आपल्या बुद्धीमध्ये आपण प्रिंट करून ठेवले, त्याचा उपयोग कुठे आहे ते आपल्याला माहितच नाही. अशा प्रकारचं ज्ञान काहीही उपयोगाचं नाही. अशा प्रकारचं ज्ञान आपलं आपलं काहीच चांगलं करत नाही. आपल्याला आपलं ज्ञान कुठे उपयोगात आणायचं हे माहीत असलं पाहिजे. म्हणून ज्ञान आणि पुढे विज्ञान. म्हणून भगवंत म्हणतात की ह्या अध्यायामध्ये मी तुला ज्ञान तर देईनच, आणि विज्ञान पण आहे. ह्याचा उपयोग काय, ह्याचं आणखीन विशेष, आणखीन डीपर नॉलेज काय आहे यातलं, ते मी तुला देईन, हो की नाही? आणि आता मेनली आपण भगवद्गीतेचा विचार करतो तेव्हा ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान, है ना? आपण भगवद्गीतेला काय म्हणतो की मला भगवंताच्या जवळ जायचं आहे, मला कसं जगायचं आहे, कशी भक्ती करायची आहे, किती छान छान वेगवेगळ्या विषयांमध्ये मला उत्तीर्ण व्हायचं आहे, ते म्हणजे आत्मज्ञान ना. आपण म्हणतो की आपण ध्यान करतो पण आपलं ध्यान लागत नाही, आपली एकाग्रता लागत नाही. तर त्या सगळ्याबद्दल भगवंत या अध्यायामध्ये डिस्कशन करणार आहेत. चला आपण जाऊयात पुढे. पहिला श्लोक म्हणूयात. सुरुवात करूयात. सॉरी ते हां हां, चल पहिल्या स्टार्टिंग पासून सुरुवात करूयात आपण.
चला सगळ्यांनी सोबत म्हणायचंय. तुम्ही आता छान श्लोक म्हणतायत, सगळ्यांनी सोबत म्हणायचंय. स्लाइड सुद्धा शेअर केल्या आहेत, बघू शकता तुम्ही त्यांच्यावर. चालेल. चला. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता अथ सप्तमोऽध्यायः. पहिला श्लोक बघूयात. बघा काय म्हणतायत भगवंत. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. आता भगवंत इथे अर्जुनाला काहीतरी सांगतायत. बघा काय म्हटलंय, तच्छृणु, ऐक, शांतपणे ऐक. काय ऐक, काय बघ, काय म्हणतायत भगवंत. पहिल्यांदा तर म्हणतात मय्यासक्त मनाः पार्थ. भगवंतान म्हणतायत की अर्जुना, तू माझी इतकी भक्ती करतो मनापासून, हो की नाही, तू इतकं छान आता तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, जेव्हा महाभारत युद्धाच्या अगोदरचा प्रसंग आहे, युद्ध ठरलं होतं पण अजून झालं नव्हतं, है ना. युद्ध ठरलंय की आता होणारच आहे युद्ध, ह्याला काही पर्यायच नाही. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी ज्याही बाजूला असेल त्या बाजूला, मी कुठल्याही बाजूला असो, मी शस्त्र उचलणार नाही, मी युद्धामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करणार नाही, है ना. कुठल्याही बाजूमध्ये असो मी शस्त्र उचलणार नाही. आता भगवान श्रीकृष्ण किती मोठे योद्धे आहेत, अत्यंत मोठे. म्हणजे योद्धा, रथी, महारथी असे काही कॅटेगरीज असतात. त्यामध्ये महारथी म्हणजे एकदम वरच्या लेवलची कॅटेगरी, की ह्यांच्यापेक्षा जास्त पराक्रमी योद्धा आतापर्यंत झालाच नाही, यांना कोणी हरवूच शकत नाही. तर अशा महारथींमध्ये सुद्धा महारथी भगवान श्रीकृष्ण होते, है ना. खूप पराक्रमी. म्हणजे असं म्हणतात की आत्तापर्यंत पृथ्वीवरती झालेले जे पण काही वॉरियर्स आहेत, जे पण काही योद्धे आहेत, त्यामध्ये भीष्म पितामह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यापेक्षा श्रेष्ठ योद्धा कोणीच नाही, है ना. इतके श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण योद्धा होते. म्हणजे ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण असतील त्या बाजूचा विजय निश्चित होता. जर भगवंता लढले असते तर, युद्ध केली असती तर, युद्ध केलं असतं त्यांनी तर, म्हणजे लॉजिकली विचार करायचा झाला तर. आणि तसंही ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत त्या बाजूचा विजय निश्चितच असतो. पण जर भगवंतांनी युद्ध केलं असतं तर विजय निश्चित होता. पण आता भगवंत म्हणाले की ज्याही बाजूला मी असेल मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र उचलणार नाही, हो ना. आता दुर्योधनाचा काय विचार होता. दोन गोष्टी भगवंतांनी ठेवल्या होत्या. एक तर मी मिळेल, नाही तर माझी सगळ्यात मोठी सेना मिळेल, नारायणी सेना. खूप मोठी सेना होती भगवंताची, है ना. 11 अक्षिणी असं म्हटलं जातं. तेव्हाच्या काळामध्ये आपण कसे 10, 20 असे आपले नंबर्स मोजण्याचे प्रमाण असतात की नाही. लाख, करोड अशा अशा ह्याच्यामध्ये आपण नंबर्स मोजतो, अशा युनिट्स मध्ये आपण नंबर मोजतो. तेव्हा अक्षौहिणी नावाचा एक नंबर होता. तर तितकी भगवंताची सेना होती, खूप मोठी भगवंताची सेना होती. आणि ही सगळी साधी सेना नव्हती. ही सगळी सेना अशी होती जी भगवंतांनी स्वतः ट्रेन केलेली होती. आता विचार करा, जगातला सगळ्यात बेस्ट योद्धा त्याने स्वतः ट्रेन केलेली कुठली सेना, ती किती पराक्रमी असेल. तर इतकी पराक्रमी यादवी सेना भगवान श्रीकृष्णांची. भगवंत म्हणाले एकीकडनं माझी सेना लढेल आणि एकीकडनं मी लढेल. जिथून मी लढेल तिथून मी शस्त्र उचलणार नाही, मी फक्त त्या बाजूला राहील. आता तुम्हाला कुठली काय हवं ते तुम्ही ठरवा. दुर्योधनाला चॉईस करण्याचा संधी दिली होती आणि अर्जुनाला चॉईस करण्याची संधी दिली होती. दोघ जण भगवंताशी हे बोलायला एक दिवस आले भगवंताच्या कक्षामध्ये. भगवंत आरामात झोपलेले आहेत, निवांत पहुडले आहेत, आराम करतायत. आणि एका बाजूला त्यांचे पाय आहेत पलंगावरती, एका बाजूला डोकं आहे. आणि आधी दुर्योधन येऊन बसला. दुर्योधन आला आणि दुर्योधन, आपल्याला माहितीये दुर्योधन कसा होता, अहंकारी होता, है ना. दुर्योधन आला आणि भगवंताच्या डोक्यापाशी जाऊन बसला. कोणीही जो अहंकारी व्यक्ती आहे तो थोडी भगवंताच्या पायाशी जाऊन बसेल, तो भगवंताच्या डोक्याशी जाऊन बसेल. पण अर्जुनाचं भगवंतावरती खूप प्रेम होतं आणि अहंकारी सुद्धा अजिबात नव्हता, भक्त होता भगवंताचा अर्जुन आले आणि भगवंताच्या पायाशी जाऊन बसले. आता विचार करा तुम्ही सुद्धा, जर जाग आली तर पहिल्यांदा आपल्या डोक्याशी कोण बसलं आहे याच्याकडे लक्ष जातं. बच्चे डिस्कनेक्ट हो गए क्या?
हो गए डिस्कनेक्ट, नहीं है, चलो। स्पॉटलाइट स्पॉटलाइट रहने दीजिए, कोई बात नहीं। ठीक आहे, चल तर आपण जेव्हा उठतो झोपेतून, तर तेव्हा काय होतं, आपल्या डोक्याकडे कोण बसलंय त्याकडे आधी लक्ष जातं की पायाकडे कोण बसलंय त्याकडे आधी लक्ष जातं? पायाकडे कोण बसलंय त्याकडे आधी लक्ष जातं. भगवंत उठले आणि अर्जुनाकडे त्यांचं लक्ष गेलं. भगवंतांना आनंद झाला, अरे वा अर्जुन, का आलास भेटायला? आणि असं करून करून बोलणं झालं. म्हणाले, तर ओके, तुला युद्धामध्ये नारायणी सेना हवी की मी हवं? श्रीकृष्ण हवा पण निशस्त्र. कोण तुला तुझ्या बाजूने हवं? आता दुर्योधन म्हणतोय की मी तर आधी आलोय, मला आधी चॉईस करण्याचा अधिकार मिळायला हवा. कारण दुर्योधनाला माहित होतं, जर अर्जुनाने नारायणी सेना घेतली तर मी नुसत्या निशस्त्र कृष्णाला घेऊन मी काय करू? हे दुर्योधनाचे विचार. पण अर्जुन मला नाही. अर्जुनाला पहिल्यांदा चॉईस करण्याचा अधिकार भगवंताने दिला. अर्जुन म्हणाला, नाही, मला तुमची नारायणी सेना नको. मला कोण हवा? मला माझे माझे भगवान श्रीकृष्णच हवे, है ना. मला माझा प्रिय मित्र हवा, मला माझा प्रिय सखा हवा, मला तुम्हीच माझ्या बाजूला हवे. भगवंत म्हणाले, पण मी शस्त्र नाही घेणार, मी युद्ध नाही करणार, मी येऊन तुझा काहीच उपयोग नाही. अर्जुन म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही नुसते माझ्यापाशी असा, माझ्या रथाचे लगाम धरा, माझ्या रथाला नीट ठेवा आणि बस, बाकी शस्त्र उठवू नका, नाही आवश्यकता. अर्जुनाला विश्वास होता की आम्ही पाचही पांडव मिळून एवढं बल आमच्याकडे आहे की निश्चितच युद्धामध्ये विजय प्राप्त करू. पण भगवान श्रीकृष्ण असले की त्या विजयावरती पुन्हा शिक्कामोर्तब होतो. मग आपला विजय सात्विक होईल, मग आपला विजय आणखीन निश्चित होईल. मला भगवंत काहीही नको, फक्त तुम्ही हवे, बाकी सगळं तुम्हीच बघून घ्याल. इतकी भक्ती होती. आणि मग दुर्योधनाला काय झालं? दुर्योधनाला आनंद झाला, खूपच आनंद झाला की अर्जुनाने बाय चान्स भगवंतांना मागून घेतला आणि सेना मागितलीच नाही. दुर्योधनाला खूप आनंद झाला. आणि शेवटी महाभारताच्या युद्धाचे परिणाम आपल्याला माहिती आहेत, हो की नाही? कोण जिंकलं होतं युद्धामध्ये? पांडव जिंकले होते, बरोबर. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक सुद्धा, आता तुम्ही लोक हळूहळू शिकाल, शेवटचा श्लोक भगवद्गीतेचा, किती अध्याय आहेत टोटल भगवद्गीतेमध्ये? किती? हा, व्हेरी गुड. 18 अध्याय आहेत, हो ना. आणि या 18 अध्यायांपैकी श्लोक किती आहेत या 18 अध्यायांमध्ये टोटल? 700. व्हेरी गुड, खूप छान. तर या 700 श्लोकांमधला जो 700वा श्लोक आहे ना, सगळ्यात शेवटचा, तो श्लोक पण हेच सांगतो. काय म्हणतो तो श्लोक? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे धनुर्धर पार्थ आहे, तिथे काय? तत्र श्री विजयो भूती. तिथे श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी, आणि विजय नेहमी वास करेल. ध्रुवा नीतिर्मतिर्मम. नेहमी तिथे अशा प्रकारे जिथे पण योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे, तिथे विजय आणि समृद्धी नेहमी तिथे वास करेल. आता अर्थात इथे अर्जुन आणि भगवंत सोबत आहेत, त्यामुळे महाभारत युद्धामध्ये पांडवांना विजय मिळाला. हे आपण का सांगितलं? कारण भगवंतांना माहिती आहे की अर्जुनाची किती भक्ती आहे, भगवंतांवरती किती प्रेम आहे, हो ना. म्हणून भगवंत इथे म्हणतात 7व्या अध्यायात, मय्यासक्त मनाः पार्थ, मला माहितीये तुझं किती प्रेम आहे, आणि त्यामुळेच तू हळूहळू जीवनामध्ये चांगले कामं करत आहेस, जेणेकरून भक्ती तुझी छान व्हायला हवी. म्हणून असंशयम समग्रम माम. आता आपला कोणी बेस्ट फ्रेंड आहे ना, आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते, तर आपल्याला काय वाटतं? हिला काय आवडतं, काय नको, ते सगळं मला माहित हवं, हो की नाही? सपोज तुमचा एखादा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याचा बर्थडे येतोय. त्या बर्थडेला आपण काय करतो? आपल्याला आवडतो त्या फ्लेवरचा केक घेतो बेस्ट फ्रेंडसाठी, की त्याला आवडतो त्या फ्लेवरचा केक घेतो? त्याला आवडतो त्या फ्लेवरचा घेतो, की नाही? हो ना. त्याला आवडतो त्या कलरचे आपण ड्रेस घेतला तर ड्रेस घेतो, त्याला आवडतो तसं सगळं आपण सगळं करतो, हो ना. तर अशा प्रकारे आपण आपल्या फ्रेंडला जे आवडतं ते सगळं बघतो. मग आता भगवंत म्हणताय तिथे, तू इतकं माझ्यावरती भक्ती करतो, इतका माझा बेस्ट फ्रेंड आहे. मग अर्जुनालाही वाटतं की मी सुद्धा भगवंताला जाणावं, मला सुद्धा कळायला हवं की भगवंतांना काय आवडतं, काय नाही आवडत, त्यांची भक्ती मी कशी करावी. म्हणून भगवंत म्हणतात, म्हणून डोंट वरी. काय होईल? असंशयम समग्रम माम. तू मला जाणू शकशील, यथा ज्ञास्यसि तच्छृणु. तू मला जाणू शकशील कसं?
असंशयम. असंशयम म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही राहणार, की हे असं का, ते तसं का. आणि समग्रम, पूर्णपणे माझ्या सगळ्या प्रकारच्या आवडी निवडी, सगळ्या प्रकारचं माझं स्वरूप तू जाणू शकशील. आपल्याला कधी कधी असं होतं की नाही, जस्ट फॉर एक्झाम्पल, कधी कधी असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये कधी थोडंसं इनकन्व्हिनियन्स झाला, म्हणजे आपल्याला कधी थोडी कुठली गोष्ट आपल्या आवडीची नाही झाली, थोडे कष्ट झाले, तर आपण कधी कधी देवाला म्हणतो ना, की तू माझ्याच बरोबर असं का बरं करतो, है ना? मलाच का बरं नेहमी सगळे प्रॉब्लेम्स येतात, असं कधी कधी आपण म्हणतो. कधी कधी म्हणतो, नेहमी नसाल म्हणत, पण असं कधी कधी म्हणतो. मग भगवंत म्हणतात असंशयम, अशा प्रकारचा संशय राहिलाच नको. आणि समग्रम, तुला कळायला हवं की मी नेहमी तुझ्या सोबत आहे. मग कधी थोडंफार काही मायनस प्लस झाला तरी अ, दुःखी होण्याची, सॅड होण्याची गरज नाही, हो ना? मी नेहमी तुझ्या जवळ आहे. असंशयम आणि समग्रम, भगवंत सांगतात या दोन्ही प्रकारे. एकतर तुझ्या मनामध्ये काही कन्फ्युजन नाही राहणार, आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे तुला लक्षात येईल की माझा भगवंत, माझा भगवान श्रीकृष्ण माझ्याजवळ नेहमी आहे. मग कसं कसं लक्षात येईल ते आपण पुढच्या श्लोकात बघूया. चल, दुसरा श्लोक सगळ्यांनी सोबत वाचायचा आहे. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. भगवंत म्हणतात ज्ञान आणि त्याच्याबरोबर विज्ञान. नुसतं पुस्तकी नॉलेज असून काय उपयोगाचं? आपण आता बघितलं विज्ञान म्हणजे काय. जेही आपल्याकडे ज्ञान आहे त्याचा खरंच काय उपयोग आहे ते आपल्याला जाणून घेता यायला हवं. मग भगवंत म्हणतात हे जे काही ज्ञान तुला मिळेल ते साधं सुद्धा नाही राहणार, पुस्तकी नाही राहणार. लगेच त्याचा उपयोग कसा करावा, है ना, ते लगेच तुला कळेल. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यच. आणि हे असं ज्ञान आहे जे एकदा जाणून घेतलं की त्यानंतर तुला काहीही दुसरं जाणून घेण्याची गरज पडणार नाही, हो ना? असं कुठलं ज्ञान आहे? असं ऐकलं होतं का तुम्ही लहानपणी, की कोणाकडून, किंवा आत्ताच ऐकता का कधी कधी, की भगवद्गीता असं पुस्तक आहे जे वाचल्यानंतर बाकी काहीही जाणून घेण्याची गरज पडत नाही, असं पुस्तक आहे की ज्यामध्ये सगळं ज्ञान सामावलेलं आहे, असं ऐकलंय का कधी? सग ओके, मला लहानपणी खूप जण असं सांगायचं की भगवद्गीता छोटंसं पुस्तक, आपण आताच डिस्कस केलं, ओके, नाही 700 श्लोक आहेत फक्त. असं म्हणायचे की असं पुस्तक आहे की जे वाचलं की यामध्ये संपूर्ण विश्वातलं सगळं काही ज्ञान यामध्ये भरलेलं आहे. मग प्रश्न पडायचा, आणि आहे पण तसं, हो की नाही? एकदा आपल्याला हे कळलं की आपले भगवंत आपल्या जवळ आहेत, आणि काय, ममई वांशो जीव लोके, त्या भगवंतांचा अंश माझ्यामध्येच आहे, मग मला बाकी सगळीकडे बघायची गरज काय? मनापासून अभ्यास केला, एकाग्रता साधण्याची कला आली की कुठलाही अभ्यास मी एकदम कमीत कमी वेळामध्ये करू शकतो. कुठल्याही प्रकारची कला मी कमीत कमी वेळामध्ये मास्टर करू शकतो. ही सगळी सुपर पॉवर आपल्याला आली की बाकी कुठले पुस्तकं वाचायची गरज काय राहते? म्हणून असं म्हणतात की भगवद्गीता असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये सगळ्या विश्वातलं सगळं ज्ञान सामावलेलं आहे. फक्त ते कसं आपल्यापर्यंत येतं त्याची प्रॅक्टिस करावी लागते. कुठलंही ज्ञान थोडी ना सहजासहजी येतं. काय करावं लागतं? प्रॅक्टिस करावी लागते. तशीच भगवद्गीतेची पण प्रॅक्टिस करावी लागते. कशी करतो भगवद्गीतेची प्रॅक्टिस आपण? रोज अध्याय म्हणतो की नाही आपण, हो ना? रोज अध्याय म्हणणं, रोज कमीत कमी 2 ते 3 अध्यायांचं पठण करणं, ही भगवद्गीतेची प्रॅक्टिस आहे. त्यानंतर त्या अध्यायांमध्ये जे जे आपण काही शिकतो गोष्टींच्या सत्रांमधून या संवाद सत्रांमधून, ते ते प्रॅक्टिसमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करायचा. मग ती भक्ती आहे, ते सद्गुण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सद्गुण आपण शिकलोत, त्याप्रमाणे आपण आपल्या लाईफमध्ये त्यांना रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात का होईना त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होतंय? भगवद्गीतेची प्रॅक्टिस करतोय असं होतं. आणि हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस केली की हे सगळं ज्ञान आपल्यामध्ये तसंच्या तसं उतरत जातं. आता भगवंत म्हणतायत की अशा प्रकारचं हे ज्ञान आहे जे एकदा तुम्ही हे ज्ञान मिळवलं की बाकी काहीही मिळवण्याची गरजच उरत नाही. म्हणून बघा, आपले सगळे महापुरुष, सगळे जे जे महापुरुष होते, लोकमान्य टिळक झाले, शिवाजी महाराज झाले, स्वामी विवेकानंद झाले, या सगळ्यांनी भगवद्गीतेचा एकदम गहन अभ्यास केला होता.
आणि खूप लहानपणापासून अभ्यास केला होता. त्यामुळे काय झालं, त्यामुळे ते कितीही कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर आले की त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना ते एकदम सडेतोड उत्तर देऊ शकायचे. असं उत्तर देऊ शकायचे की कोणी कोणी त्यांना म्हणूच शकायचं नाही की हे जे उत्तर तुम्ही देत आहात ते चुकीचं आहे. सगळ्यांना पटायचे त्यांची उत्तरं. कशामुळे? कारण ते जीवनभर भगवद्गीतेची प्रॅक्टिस करत होते, म्हणून त्यांना एवढी बुद्धी आली. हो ना? भगवंत पण तेच सांगत आहेत की अशा प्रकारचं ज्ञान जे एकदा मिळालं की तुला बाकी कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळवण्याची गरज नाही. हो ना? आणि मग भगवंत समोर पुढे जाऊन या ज्ञानाचं स्वरूप सांगतायत. कशा प्रकारचे लोक हे ज्ञान मिळवू शकतात? आता आपण सगळेजण भगवद्गीतेचं ज्ञान ऐकायला बसलो आहोत, प्रॅक्टिस करतो, रोज अध्याय म्हणतो. म्हणतो की नाही रोज अध्याय? कोण कोण रोज अध्याय म्हणतं? क्विकली हँड रेज करा. खरा खरा बरं का? खरं खरं. भगवंतांना खरं खरं बोलणारे लोक खूप आवडतात. अच्छा, अर्धाच हँडरेज होतोय काही काही लोकांचा. अर्धा हँडरेज म्हणजे काय? अर्धा हँडरेज म्हणजे रोज नाही म्हणत की अर्धाच म्हणता अध्याय. हे बघा, खरं खरं उत्तर द्यायचं. नाही म्हणत तर नाही म्हणत, काही हरकत नाही. आपण आजपासून म्हणायला चालू करू. चालेल? आजपासून म्हणणार सगळेजण 2 अध्याय मिनिमम. मग आज 12वा 15वा अध्याय घेतला तरी चालेल. उद्या 15वा आणि 16वा अध्याय घ्या. जसं तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार मिनिमम 2 अध्याय रोज म्हणणार का सगळेजण? ओके, व्हेरी गुड. कोण कोण म्हणणार? हँड रेज करा पटकन. कोण कोण म्हणणार आहे रोज अध्याय? झोप आली का तुम्हाला सगळ्यांना? नाही ना? मग असं मस्तपैकी ताठ हँड रेज करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर रोज 2 अध्याय म्हणायचे. हँड डाऊन करू शकता आता. रोज 2 अध्याय आपण म्हणूयात. भगवंत काय म्हणतायत पुढे की जेही कोण आहे असे लोक जे भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करू शकतात? कोण आहे? आपण पण त्यांच्यातलेच लोक आहोत की नाही? आपण पण एवढ्या लहान वयापासून छान छान भगवद्गीतेचे श्लोक शिकत आहोत. काय म्हणतायत भगवंत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते पण सकाळी सकाळी एवढ्या लवकर उठून. काय म्हणतायत भगवंत मग पुढच्या श्लोकामध्ये? चला म्हणूयात सोबत. 3रा श्लोक करूयात सुरू. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. मग भगवंत म्हणतात की एवढ्या सगळ्या मनुष्याणां सहस्रेषु, किती सारे लोक राहतात या पूर्ण जगामध्ये. भगवंत म्हणतात त्यापैकी काही हजार लोकच फक्त इथपर्यंत पोहोचू शकतात. भगवद्गीता ऐकण्याचं भाग्य त्यांना मिळतं. ना? आता आपणच बघा ना, सगळे लोक थोडी नेहमी नेहमी गीता वाचतात. आपल्याला रोज गीता वाचायचं भाग्य मिळतं. भगवंत म्हणतो काही हजार लोकच फक्त इथपर्यंत पोहोचू शकतात. का पोहोचू शकतात? कारण भगवंतांची कृपा आहे आपल्यावरती, आपली भक्ती आहे थोडीशी, है ना? म्हणून म्हणतात की काही हजार लोकच पोहोचू शकतात. पुढे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. पोहोचू तर शकतात, पण मग प्रॅक्टिस काही काही लोक करत नाही. त्यामुळे काही त्यातलेही अजून थोडे लोक प्रॅक्टिस करतात आणि मला जाणून घेतात, भगवंताला जाणून घेतात. हो ना? आपण आत्ताच म्हटलं भगवंत काय म्हणाले? समग्रम. 2 गोष्टी म्हणाले होते भगवंत. पहिली गोष्ट कुठली म्हणाले? की तू मला जाणून घेशील कशा प्रकारे? असंशयम. हो ना? कुठल्याही प्रकारचा संशय तुझ्या मनात राहणार नाही. आणि दुसरं म्हणजे समग्रम, म्हणजे पूर्णपणे जाणून घेशील. आता हे कोण करू शकतं? हे काही लोकच करू शकतात. यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. आपले संत मंडळींची नावं माहिती आहेत ना तुम्हाला? ज्ञानेश्वर माऊली, हो ना? ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यानंतर स्वामी समर्थ रामदास स्वामी आहेत. अजून कोण? संत गजानन महाराज आहेत. अजून कोण कोण संत आहेत? भरपूर सारे संत आहेत. संत तुकाराम महाराज आहेत. हे कोण होते? यांनी आपल्या तपाच्या बळावरती, यांच्या प्रॅक्टिस त्यांची इतकी छान होती, त्यांच्या अभ्यासाची, भगवद्गीतेची, सगळ्या शास्त्रांची, की त्या प्रॅक्टिसच्या बळावरती त्यांनी भगवंताला जाणून घेतलं, भगवंताचं दर्शन केलं. मग भगवंत म्हणतात की मग अशा प्रकारे आता ज्ञान आणि विज्ञान आपल्याला जाणून घ्यायचंय. तर भगवंत सुरू करतात पुढच्या श्लोकापासून की कशा प्रकारचं हे ज्ञान आहे, कुठलं हे विज्ञान आहे. तर भगवंत आधी सांगतात की ही प्रकृती, ही जी पूर्ण पूर्ण हे जे विश्व आहे ते कसं बनवलं, काय कंपोनंट्स आहेत त्याचे ना.
8 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण म्हणू शकतो. आपण कुठलाही पदार्थ बनवतो तर काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकतो ना. चहा कॉफी बनवतो तर आधी दूध घालतो, चहा घालतो, साखर घालतो, थोडं पाणी घालायचं तर घालतो आणि मग त्याला उकळतो. ही काय झाली? इन्ग्रेडियंट्स आहेत. त्या पदार्थामध्ये काय काय आपण घातलंय. भगवंतानी एवढी मोठी सृष्टी बनवली, एवढं मोठं विश्व बनवलं आणि किती पदार्थांनी बनवलं? फक्त 8 पदार्थांनी बनवलं. एवढं मोठं विश्व फक्त 8 पदार्थांनी बनवलं. आता कुठले ते 8 पदार्थ आहेत ते आपण पुढच्या श्लोकामध्ये वाचूयात. चला सगळ्यांनी सोबत म्हणूयात. 4था श्लोक. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ना आता बघूयात काय काय म्हणतात भगवंत. भूमी 8 प्रकारचे पदार्थ भगवंतांनी सांगितले, हो ना. तर भूमी, पहिल्यांदा भूमी म्हणजे जमीन. त्यानंतर आप, पंचमहाभूत माहिती आहेत का कोणाकोणाला? व्हेरी गुड. पंचमहाभूत सगळ्यांना माहिती आहे. तर पंचमहाभूतामध्ये काय काय येतं पहिल्यांदा? वायू, हा, जल आणि आग, बरोबर. पुढे चौथं आपल्याला काय दिसतं वर बघितलं की मोकळं? आकाश, है ना. आकाश आणि जमीन. व्हेरी गुड. म्हणजे जमीन झाली, पाणी झालं, आग, वायू आणि आकाश. अशा प्रकारचे हे 5 पंचमहाभूत ज्याने आपली पृथ्वी बनली. आणि याच्याबरोबर भगवंत अजून थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतात. ठीक आहे, हे सगळं आहे, पण मग पुढे याला जीव, आपण सगळे लोक, आपल्याला सगळ्यांना कळतं की नाही? आपल्याला बुद्धी आहे, बुद्धी आहे ना आपल्याला. मग हे पण काय झालं? हा सुद्धा एक कंपोनंट झाला. भगवंत म्हणतात की ठीक आहे, की पृथ्वी आहे, जल आहे, तेज आहे म्हणजे अग्नी आहे, वायू आहे आणि आकाश आहे. पण याच्यानंतर आपण सगळे विचार करतो, आपण भक्ती करतो, आपण लॉजिक लावतो, हो ना. आपण विचारतो, आपल्या आपल्या शिक्षकांनी आपल्याला काही सांगितलं की हे असं करायचं, ते तसं नाही करायचं. आपल्या मनामध्ये विचार चालू होतात, पण मग हे असंच का करायचं? असं केलं तर काय होतं, हो ना. नॉर्मल कुठलं सम सॉल्व्ह करताना एखादं गणित असतं. एक गणित सॉल्व्ह करण्याची काही एकच पद्धत नसते. आता मला सांगा, मला जर 11 हे उत्तर हवं आहे, तर मी 3 आणि 8 या दोघांची बेरीज केली तरी तरी मला 11 मिळेल, हो ना. 4 आणि 7 ची बेरीज केली तरी मला 11 मिळेल. 6 आणि 5 ची बेरीज केली तरी मला 11 मिळेल. म्हणजे 11 हे उत्तर मिळवण्यासाठी कुठल्याही वेगवेगळ्या अंकांची बेरीज मी करू शकते. हे काय आहे? हे लॉजिक आपण लावत आहोत की व्हॉट इफ दिस, व्हॉट इफ दॅट, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. याच्यासाठी काय लागतं आपल्याला? त्यासाठी आपल्याला बुद्धी लागते, हो ना. भगवंत म्हणतात की एक्स्ट्रा काही गोष्टी आहेत या 5 गोष्टींच्या शिवाय. त्या कुठल्या? कुठली? खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतीयम. मी पहिल्यांदा सांगितलं की मन, मन सुद्धा आहे आपल्या सगळ्यांजवळ. आपल्याला कळतं आपल्याला काय आवडतं, काय नाही आवडत. हे सांगण्याचं काम कोणाचं आहे? मनाचं आहे. मनाला भरपूर गोष्टी आवडतात. मग बुद्धी काय करते? तुम्हाला मन आणि बुद्धी मधला डिफरन्स माहितीये का? कधी विचार केला असा की माझं मन म्हणतंय की माझी बुद्धी म्हणते? आपल्याला ज्या इच्छा होतात त्या आपल्या मनातून होतात की बुद्धीतून होतात? मनातून होतात. मग बुद्धीचं काम काय? अभ्यास करणं. ओके, म्हणजे ज्ञानाचं काम बुद्धीचं आणि मनाचं काम आवडीनिवडीचं. अभ्यास करायचा की नाही ही इच्छा असणं कोणाचं काम? मनाचं. पण आपल्याला कळतं की परीक्षा जवळ येते तर अभ्यास तर केला पाहिजे. हे सांगण्याचं काम कोणाचं? इथे आपण गडबडतो. बघा काय होतं, मनाची इच्छा तर आहे, म्हणजे मन म्हणतं तर आहे की अभ्यास करायचा आहे किंवा नाही करायचा आहे. या 2 गोष्टी, अभ्यास करायचा मूड होणं, न मूड होणं, चॉकलेट खायचा मूड होणं,
न मूढ होणं. हे सगळं कोणाचं काम आहे? मनाचं काम आहे. बुद्धीचं काम काय आहे? बुद्धी आपल्याला ऍडवाइस देते. आता आपण आपल्या शिक्षकांना विचारतो एखादा प्रॉब्लेम आला की मी काय करू, हो ना? तसं आपलं मन आधी आपल्या बुद्धीला विचारतं की काय केलं पाहिजे. आता मनाला तर माहिती आहे की मला अभ्यास करण्याची इच्छा तर नाहीये बघ. इच्छा नाहीये मला अभ्यास करायची. पण मग मन बुद्धीला विचारतं. बुद्धी सांगते की तुला जरी इच्छा नसली तरी उद्या आपला पेपर आहे ना. मग पेपर आहे तर अभ्यास केला पाहिजे की नाही? हो की नाही? हाच डिफरन्स आहे मनातला. मनाला इच्छा होते, मनाला कळतं मला काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे. हे मनाला कळतं. पण बुद्धी काय सांगते? ओके, तुला काय आवडतंय, काय नाही आवडत आहे, ठीक ठीक आहे. पण आपल्याला काय करणं आवश्यक आहे, ते मी तुला सांगते. त्यामुळे बघा, मनाच्या इच्छा होतात, पण ऐकायचं कोणाचं? ऐकायचं बुद्धीचं. आपली बुद्धी आपल्याला बरोबर काय ते सांगते, है ना? मन तर आपल्याला काय आवडतंय ते सांगतं, पण बुद्धी आपल्याला काय बरोबर आहे ते सांगते. मग भगवंत म्हणतात मन सुद्धा आहे, बुद्धी सुद्धा आहे. आणि अहंकार. अहंकार म्हणजे काय? आपल्याला नॉर्मली वाटतं की अहंकार म्हणजे असा खूप गर्व वगैरे वाटणं, हो ना? एखाद्या गोष्टीबद्दल खूप अहंकार असणं निगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. पण भगवान इथे सांगतात की जेव्हा ही संपूर्ण सृष्टी मी बनवली तेव्हा अहंकार दिला. अहंकार म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं ना की मी पण भक्ती करावी, मी एक चांगली व्यक्ती आहे. हे जे आपल्या सगळ्यांच्या मध्ये मीपणा आपल्याला वाटतो, तो म्हणजे अहंकार. भगवंत म्हणाले की या 8ही गोष्टींनी ही संपूर्ण प्रकृती मी बनवली, हे संपूर्ण विश्व मी बनवलं. कुठलं कुठलं? एकदा रिवाइज करूयात. कोणत्या कोणत्या 8 गोष्टी आहेत त्या? पहिल्यांदा जमीन, नंतर आप, जे भगवंतांनी सांगितलं त्या सिक्वेन्सने जाऊयात. ठीक आहे. भूमी म्हणजे जमीन, आप म्हणजे जल, नंतर अनल. अनल म्हटलं आहे भूमी, रापो, नलो, वायू. अनल म्हणजे काय? अग्नी, है ना? आणि त्यानंतर वायू. वायू आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. खम. ख म्हणजे व्हेरी गुड, हवा. आणि ख म्हणजे आकाश. व्हेरी गुड. त्यानंतर मनो. मन सांगितलं 6व्या नंबरला. नंतर बुद्धी आणि त्यानंतर अहंकार. अशा प्रकारे 8 इन्ग्रेडियंट्स भगवंतांनी सांगितले ज्याने ही प्रकृती संपूर्ण बनली आहे, है ना? आणि मग पुढच्या श्लोकामध्ये पुढचा श्लोक वाचूयात, थोडंसं डिस्कशन करूयात आणि आज समापन करूयात. चला पुढचा श्लोक म्हणूयात फक्त. अपरेयमितस्त्वन्याम् प्रकृतिं विद्धि मे पराम् जीवभूतां महाबाहो ययेदन् धार्यते जगत. आणि मग भगवंत म्हणतात की अशा प्रकारे आता ही परा प्रकृती आणि अपरा प्रकृती. भगवंतांनी बेसिकली सांगितलं की जे आपल्याला दिसतं ते आणि जे सूक्ष्म आहे ते. आता आपल्याला भूमी दिसते, हो ना? पृथ्वी दिसते, वायू दिसतो, जल दिसतं, अग्नी दिसते. पण काय दिसत नाही? मन दिसतं का? नाही दिसत. बुद्धी नाही दिसत. अहंकार नाही दिसत, है ना? तर हे काही काही आपल्याला दिसणार आहे आणि काही आपले गुण आहेत जे आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला माहिती आहे ते आहेत, कारण त्यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. तर अशा प्रकारे परा जी दिसणारी आणि अपरा न दिसणारी, अशा 2 प्रकारच्या माझ्या प्रकृती आहेत. आणि या सगळ्या एलिमेंट्सनी जी सृष्टी बनली आहे, जे विश्व बनवलं आहे, ते विश्व मग आपल्याला धरून ठेवतं. मग आपल्या सगळ्यांना पालन पोषण करतं, आपल्या सगळ्यांचं छानपैकी सांभाळ करतं, हो की नाही? तर ही पृथ्वी आपल्याला सगळं काही देते. आपला देश आपल्याला सगळं काय देतो? आपल्याला राहण्यासाठी जागा देतो, खाण्यासाठी अन्न देतो, पिण्यासाठी पाणी देतो आणि मग हळूहळू हळूहळू आपल्याला अभ्यास करण्यासाठी ज्ञान पण देतो, हो की नाही? चला या सगळ्याला आपण काय करू? पुन्हा एकदा या सगळ्याची कृतज्ञता व्यक्त करू, भगवंतांना थँक्यू म्हणूयात की आम्हाला सगळ्यांना तुम्ही हे सगळं दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही तुमची अशीच भक्ती करत राहू, आम्ही असाच अभ्यास करत राहू आणि काय करत राहू? प्रॅक्टिस करत राहू. आज आपण काय ठरवलंय? काय ठरवलंय आज आपण? 2 अध्याय आपण रोज म्हणणार भगवद्गीतेचे, हो की नाही? तर ते रेग्युलरली आम्ही करत राहू, अशी बुद्धी तुम्ही आम्हाला द्या, अशी आपण भगवंतांना प्रार्थना करूयात. चला सगळ्यांनी हात जोडायचे, डोळे मिटून समापन प्रार्थना करूयात. ताठ बसायचंय
हरि ओम. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, अन्यथा समापन करू. हा, समापन करूया. होत आहे. जय श्री कृष्ण ताई. खूप छान विवेचन. एवढ्या लहान मुलांवरती एवढे उत्तमाचे संस्कार. आज गीता परिवाराचा हा उपक्रम इतका उत्तम आहे की सॉरी, आवाज येत नाही का? गीता परिवाराचा हा उपक्रम इतका उत्तम आहे. खरोखर तुमची पिढी एवढं छान ताई तुमचा आवाज येत नाहीये. सगळे जे छान ऐकतायत त्यांना सुद्धा धन्यवाद. असं छान ऐकत आणि ऐकल्या जे ऐकतायत त्याच्याप्रमाणे प्रक्रिया करण्याची करा. ते ऐकले आणि कळले, कळले आणि वळले. हे खूप महत्वाचं आहे की नाही मला एवढं छान मिळालं, छान मागेल असं ताईला प्रॉमिस करा. आणि ताईने जे सांगितलेलं अध्याय वाचणार तर हेही प्रॉमिस आज आपण केलेले आता पुढच्या वेळेला आपण नक्की विचारणार. मी पण वाचलेले आहे. तर सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते. धन्यवाद ताई. खूप छान, धन्यवाद. खूप छान वाटलं. माझे गीता परिवारातले सगळे उपस्थित ताईला धन्यवाद. आवाज खूपच कमी येतोय ताई तुमचा. ठीक आहे, फारच ओम कमी भैया, येतोय. बच्चों के कोई प्रश्न है तो आप ले सकते हैं हाँ प्लीज. हाँ, इफ यू हैव एनी क्वेश्चन प्लीज कम आउट. काही प्रश्न असतील तर विचारा बरं. काहीही प्रश्न असू शकतात आपल्याला, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. काहीच नाही आहेत प्रश्न. ओके, ठीक आहे. काही तुम्हाला आठवड्याभरात कुठले प्रश्न पडले तर लिहून ठेवा, आपण पुढच्या वेळेला ते डिस्कस करूयात. चालेल? ठीक है जी. भैया कुछ प्रश्न नहीं लगता है. जी ठीक है दीदी, चलिए समापन करते हैं हनुमान चालीसा से. आप सभी हनुमान चालीसा के साथ. प्रार्थना लेते पहिले. हो गई दीदी. योगेशम घेतली ताई. घेतली ना? हा हा. हो. हनुमान चालीसा म्हणूयात सगळ्यांनी. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनउ रघुबर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि उर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतई सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक
ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाँ ते कभी को विद कही सकै कहाँ ते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर है सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेलि मुख माही जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सम्हारो आपे तीनों लोक हांकते कांपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय।